नमस्कार काका. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं आज 9 वर्षांनी काम करतोय. आपण देवपाला औषध दिलं तर त्यांना काय त्रास होता त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला त्यांच्याच तोंडून आहे. मी तुमच्याकडनं जे औषध आणलो. तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव विजय कुमार नागनाथ तातोडे. तुम्हाला आणि तुमच्या घरच्याला काय त्रास होता? मला आणि माझ्या मंडळीला गुडघ्याचा त्रास होता. हां, आमच्या मंडळीला जास्त गुडघे दुखत होते. किती दिवसानं गुडघे दुखत होते? ती जवळजवळ 5-6 वर्षापासून चालू आहे ती. 5-6 वर्षानं. हां मग ते आता आम्ही मंत्री साहेबाचं औषध घेतल्यापासून हां, आम्हाला 4थ्या दिवशी फरक पडला. बरं. मग आणि आता आम्ही आता सध्याच्याला चालू ठेवलंय. बरं, आम्ही आता ह्याचं दुसरं औषध कुठलं काही आम्ही घेणार नाही. म्हणजे दवाखान्याचं औषध गोळ्या आणायची गरज नाही. औषध गोळ्या आणायची गरज नाही. बरं, माझ्याकडे ज्यावेळेस औषध मच्छिंद्र भाऊनी सांगितलं होतं हां. आलता, आपण भरोसा बसला होता का पण? नाही, पहिले सुरू नव्हता. हां, पण औषध घेतल्यावर म्हणलं काय का ना आपण दवाखान्यामध्ये हजारो घालू लागलोय. मग इथलं एवढे घालून बघू ह्या हिशोबाने आम्ही घेतलं. त्याचा आणि फायदा झाला त्याचा का नुकसान झालं? फायदा झाला. बरं, आता तुम्हाला मी येऊन भेटलोय, हं. बरोबर आहे? हां. तुम्ही आनंदानं सांगितलं, हो, घरचे बी म्हणाले फरक हो. पडला आणि तुम्ही तर म्हणता माझं सगळंच क्लिअर. हो, माझे तर गुडघे दुखायचे एकदम कमी झाले. तुम्ही आयुर्वेदिक घेतल्यामुळे समाधानी आहे. समाधानी आहे. बरं, तुमच्यासारखे असेच भरपूर पेशंट आहेत, हां. त्यांना काय सांगू शकता या माझ्या मंत्री साहेबाचं आयुर्वेदिक घ्यावं का नाही? मंत्री साहेबाचं आयुर्वेदिक औषध घ्यावं म्हणून सांगतो आम्ही. आणि मी सांगितलंय, दोघं चौघांना सांगितलंय. ऑलरेडी म्हणजे हां. जे जे आपण अशी टावे हो. ते इतरांना सांगावे हे सांगितलं. चालू केलंय. हां. का तर तुम्हाला गुण आलाय. हो मग ह्या आयुर्वेदिकमुळे फरक पडलाय म्हणून तुम्हाला आज समाधान वाटतंय. हो, समाधान वाटतं. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. धन्यवाद.